फ्रेंड्स, भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं आज स्वागत आहे. आज आपण एसूर मसाला बनवणार आहोत. एसूर मसाला म्हणजे काय राहतो का ज्याच्याने आपल्या भाजीला असा दाटसरपणा येतो आणि मसाल्याची चव येते, असा त्याला एसूर मसाला म्हटले जातो. तर हा एसूर मसाला आपल्याला कसा बनवायचा आहे आणि कशासाठी बनवायचा आहे, ज्या काळ्या भाज्या बनवल्या जातात मसाल्याच्या, तर त्याच्यासाठी आपला हा एसूर मसाला आपला वापरला जातो. तर त्याच्यासाठी आपण काही खडे मसाले घेतलेले आणि काही आपण बाकीचं घरातलं जे धान्य असतं तर ते घेतलेले आहे आपण. तर यासाठी मी तर तुम्ही बघू शकता आता 2 तेजपान आणि 2 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहे आपण याच्यासाठी, या मसाल्यासाठी. आणि नंतर 5-7 लवंग आणि 5-7 आपण मिरे घेतलेले, 2 हिरवे वेलदोडे घेतलेले, 1 मोठी विलायची, 1 चक्री फूल घेतलेले. आणि त्याच्यानंतर आपण हरभऱ्याची डाळ घेतलेली 2 चमचेवर, ते मोजून घ्यायचे पोळ्यांच्या चमच्यानी. आणि नंतर आपण बाजरी घेतलेली आहे, फुटाणे घेतलेले, 1 वाटी बाजरी, 1 वाटी फुटाणे, तांदूळ घेतलेले अर्धी वाटी धने घेतलेले. आणि नंतर मग आपण हे बाकीचे खडे मसाले, 2 हिरवे वेलदोडे, लवंग, मोठी विलायची, चक्री फूल आणि मिरे. तर हे आपण एवढे मसाले आपण सगळे घेतलेले. जिरे घेतलेले 2 चमचे आपण जिरे घेतलेले, दालचिनीचे 2 तुकडे घेतलेले आणि तेजपान घेतलेले. तर हे सगळे मसाले आता आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे. तर त्याला भाजायची पण पद्धत राहते. तर चला मग आता तवा ठेवलेला आहे मी गॅसवर. तुम्ही तव्याच्या ऐवजी कढई घेऊ शकता. तर मी तवा घेतलेला आहे. तर त्याच्यावर अगोदर सुरुवात आपण बाजरीपासून करायची, कारण तवा तापलेला राहतो ना. तर मग सुरुवातीला मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि याच्यावर ही बाजरी, आपल्याला 1 वाटी बाजरी घेतलेली, ती बाजरी आपल्याला चांगली भाजून घ्यायची. आता ही बाजरी आपली बघू शकता कलर पण चेंज झालेला आहे तिचा, अशी फुटायला लागते. जसं ज्या पद्धतीने लाया फुटतात ना, तशाच पद्धतीने ती बाजरी आपली फुटायला लागते. जशी जशी तुम्ही भाजाल आणि कंटिन्यू सतत हलवायची, म्हणजे ती आपली एकसारखी अशी भाजून होईल. मग आता ही काढून घ्यायची आपल्याला ही बाजरी. एका ताटात, मोठं ताट घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यात पटकन अशी भाजून झाल्यावरती थंड होईल त्या हिशोबाने मोठ्या ताटात आपल्याला काढून घ्यायची ही बाजरी. आणि नंतर मग लगेचच आपल्याला त्याच्यात हरभऱ्याची डाळ भाजायला टाकायची. तर ती अर्धी वाटी मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. मग आता ही पण आपल्याला चांगली भाजून घ्यायची, अशी रंग बदलेपर्यंत, म्हणजे सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला चांगली मीडियम गॅसवरच भाजायची हरभऱ्याची डाळ पण. आता डाळीचाही रंग आपला चांगला बदललेला आहे, तुम्ही बघू शकता. अशी सोनेरी रंगावर आलेली ती डाळ आपली व्यवस्थित अशी भाजून झालेली. मग आता ही डाळ आपल्याला लगेचच काढून घ्यायची आता. तर मग त्याच ताटात आपण ज्याच्यात बाजरी काढली त्याच ताटात आपल्याला ही डाळही आपल्याला काढून घ्यायची. मग आता हे सगळे मसाले आपण जसे जसे भाजू ना, तर तसे तसे एकत्र करायचे आणि एकाच ताटात आपल्याला काढायचे. शक्यतो ताट मोठं घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित आपले मसाले त्याच्यात मिक्स करता येईल आणि लवकर थंड होतील. मग आता तांदूळ घेतलेले, तर तांदूळ हे 2 चमचे घेतलेले आहे मी, 2 मोठे चमचे, म्हणजे जवळजवळ पाववाटी आपण हे तांदूळ घेतलेले. मग हे पण आपल्याला चांगले भाजून घ्यायचे सोनेरी रंग येईपर्यंत. या तांदळामुळे काय होतं, जी आपण भाजी बनवतो ना त्याला छान अशी चमक येते बघा, आणि दाटसरपणा पण छान येतो, चवही मस्त येते आपल्या भाजीला. मग त्याच्यासाठी तांदूळ हा आपला एसूर मसाल्यात वापरले जातो. मग आता हे सगळं आपलं भाजून झालेलं आहे. मग त्याच्यातच आपल्याला आता फुटाणे टाकायचे. 1 वाटीभर फुटाणे घेतलेले, किंवा तुम्ही फुटाण्याच्या डाळ्या पण घेऊ शकता. मग त्या डाळ्या आपल्याला चांगल्या, डाळ्या असो किंवा फुटाणे असो, ते पण मीडियम गॅसवर आपल्याला चांगले व्यवस्थित अशी भाजून घ्यायची. 1 ते 2 मिनटं चांगले भाजून घ्यायची. आता हे पण भाजून झालेले आपले. मग काढून घेऊ आपण त्याच मसाल्यांमध्ये. आपल्याला हे फुटाणे पण काढून घ्यायचे. मग आता राहिले आपले धने, जिरे आणि खडे मसाले. तर हे सगळे आपल्याला एकत्रच टाकायचे, वेगळे वेगळे भाजायचे नाही. तर धने, जिरे, लवंग, मिरे, दालचिनी, मोठी विलायची आणि 2 हिरवे वेलदोडे आणि तेजपानचे तुकडे करून टाकायचे. तर हे असे मस्त आपल्याला, आणि चक्री फूल आहे त्याच्यात, 1 चक्री फूल घेतलेले आहे आपण ते पण. आणि हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे असं कमी, आणि याचा गॅस एकदम कमी ठेवायचा आपल्याला. तर एकदम कमी गॅसवर आपल्याला हे मसाले भाजायचे. आता बघू शकता एकदम मस्त असं कमी गॅसवरच आपल्याला हे भाजायचे, म्हणजे चांगले भाजले जातील. म्हणजे जास्तही म्हणजे जाळायचे नाही आपल्याला. कमी गॅसवर हळूहळू सतत हलवत अशा पद्धतीने आपल्याला हे मसाले भाजायचे. त्यांचा रंगही काही आपल्याला चेंज करायचा नाही, फक्त त्याच्यात जो वातडपणा आहे, जो ओलावा आहे, तो निघाला पाहिजे, त्या हिशोबाने भाजून घ्यायचे. आता हे बघू शकता चांगले भाजून झालेले. मग आता हे पण आपल्याला ताटात काढून घ्यायचे आणि चांगलं कमीत कमी
5 ते 10 मिनटं आपला हा मसाला थंड होऊ द्यायचा आहे ताटामध्ये, चांगला व्यवस्थित गार होऊ द्यायचा आहे. आता बघू शकता मसाला आपला हात लावता येईल एवढा असा थंड झालेला आहे, चांगला असा भाजून झालेला आहे आणि एकदम असा कडक लागतोय हातात घेतल्याबरोबर. ते तेजपान दालचिनीचे तुकडे असे कडक लागत आहे, म्हणजे याचा अर्थ आपला मसाला व्यवस्थित असा भाजून झालेला आहे. मग आता हे छोटं जे आपण मसाला वाटतो ना तेच मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे छोटं, आणि त्याच्यात दोनदा करून आपण हा मसाला वाटून घेणार आहोत. मग आता ही छोटं मिक्सरचं भांडं घेते मी, आणि त्याच्यात आपल्याला दोनदा करून हा मसाला दळून घ्यायचा आहे. या पद्धतीने त्याच्यात टाकून घेऊ असा, आणि चांगला बारीक होईपर्यंत, त्याचं पीठ तयार होईपर्यंत आपल्याला हे दळून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. आता झाकण लावून आपण हा मसाला दळून घेऊ. आता बघू शकता मसाला आपला दळून झालेला आहे चांगला. मग तो एका वाटीत आपल्याला काढून घ्यायचा आहे. पुन्हा मग राहिलेला आपला याच पद्धतीने आपण हा मसाला दळून घ्यायचा आहे, आणि एकदम चिकन असा दळायचा आहे. त्याचं चांगलं पीठ तयार होईल अशा हिशोबाने दळायचं आहे, कारण आपण अगोदर भाजून घेतलेला असल्यामुळे याला काहीच अडचण येत नाही. व्यवस्थित असा हा आपला मसाला दळला जातो. मग हा पण राहिलेला टाकून घेतला आहे मी, तो पण दळून घ्यायचा आहे आता व्यवस्थित असा. मग झाकण लावून घेऊ आणि पुन्हा दळून घेऊ. मग आता हा मसाला पण दळून झालेला आहे बघू शकता. मग हा पूर्ण आपल्याला हा एका वाटीत काढून घ्यायचा आहे हा मसाला. तर तुम्ही आरामात हा मसाला 4 ते 6 महिने आरामात तो मसाला टिकतो आपला. आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आयत्या वेळेस तुम्ही काळ्या मसाल्याची भाजी करताना तुम्हाला भाजीला थोडीशी पातळ वाटली किंवा थोडीफार चव हे वाटली तर तुम्ही हा मसाला वरून त्याच्यात कालवून मिक्स करून किंवा त्याच्यात आपण वापरू शकता. तर हा मसाला कसा त्याच्यात कालवायचा आणि कसा वापरायचा तर ते मी पुढे तुम्हाला दाखवते मी. तर नेहमीप्रमाणे आपण जशी भाजी करतो ना तर त्याच पद्धतीने आपल्याला भाजी करून घ्यायची. तर असा मस्त आपला हा येसूर मसाला तयार झाला आहे. तुम्ही एखाद्या बरणीत 4-6 महिने आरामात टिकवू शकता, आणि एकदम असा बारीक आपला हा मसाला दळले गेलेला आहे. तर आता चला मग तुम्हाला दाखवते मी कसा वापरायचा तो. तर मी अगोदरच काळा मसाला भाजून त्याची भाजी तयार केलेली. कोणतीही काळ्या मसाल्याची भाजी तयार करताना तुम्ही मटणाची असो किंवा काळ्या मसाल्याची कोणतीही भाजी असो, ती आपण जशी नेहमी करतो त्याच पद्धतीने करून घ्यायची आहे. आणि फक्त या मसाल्यातला आपल्याला 1.5 ते 2 चमचे जसं लागेल आपल्याला हिशोबाने त्या हिशोबाने घ्यायचं आहे, आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे त्या मसाल्यामध्ये, आणि व्यवस्थित अशी त्याची गुठळी न होऊ देता आपल्याला ही पावडर चांगली ते पीठ आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर मग भाजीला उकळी आली, आपल्या भाजीला उकळी आलेली राहिली का त्याच्यात आपल्याला हे ओतून द्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता या भाजीला चांगली उकळी आलेली. मग याच्यातच मी आता हा मसाला ओतून दिलेला आहे, आणि पुन्हा चमच्याने आपल्याला मिक्स करायचं आहे. गॅस फुल राहू द्यायचा आहे त्याचा, म्हणजे मग ते पटकन असं मिक्स होईल. आणि चांगली उकळी आली का मग त्या भाजीला तरी छान येते, आणि आपला मसाला पण छान असा त्याच्यात मिक्स होतो. मग घट्टसरपणा येतो आपल्या याच्या भाजीला, आणि चवही चांगली वाढते. तर अशा पद्धतीने आपला हा येसूर मसाला तयार झालेला आहे. तर बघू शकता हे येसूर मसाल्यामुळे आपल्या भाजीला रंगही छान आलेला आहे. तर फ्रेंड्स, रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, आणि हा येसूर मसाला एकदा तरी करून बघा. तोपर्यंत